विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 20 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय. सर्वात प्रथम तुम्हाला इराचं टॉपिक करायचं आणि आपल्याला पहिल्या नॉलेज चेक वरती आतापर्यंत तुम्ही स्टार्ट बटनावरती क्लिक करू. पहिला प्रश्न आहे, सम फॉर्म्युला वापरण्यासाठी अचूक स्टेप आपल्याला निवडायचे आहे. ऑप्शन ए पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आपण आपल्या गॅलरीमधून तसेच ऑनलाईन सुद्धा पिक्चर इन्सर्ट करू शकतो. बरोबर उत्तर याचं आपल्याला द्यायचं आहे. सॅलरी स्लिप कुणाला इश्यू करतो? तर एम्प्लॉयला इश्यू करतात. सॅलरी स्लिप दुसऱ्या कुठल्या नावाने ओळखली जाते? तर पे स्लिप म्हणून ओळखले जाते. दुसऱ्या नॉलेज चेकला आपण जातोय. स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. एकच प्रश्न आहे, डोमो आहे रिकामी जागाद्वारे स्टॅटिक इमेज ॲनिमेटेड व्हिडिओज मध्ये ट्रान्सफर करते. याचं उत्तर आपल्याला बी द्यायचंय. परत आपण तिसऱ्या नॉलेज चेकला जातोय. स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. रीड अलॉंग मध्ये दिया एआय असिस्टंटचे मुख्य कार्य कोणते? तर आपल्याला या ठिकाणी बी पर्याय निवडायचा आहे. सेल्फ पाथ लर्निंग वरती आपण जातोय. स्टार्ट बटनावरती आपण क्लिक करतोय, म्हणजे सिम्युलेशन. पहिला प्रश्न आहे सिम्युलेशनचा. रो आणि कॉलम डिलीट करायचे असेल तर काय स्टेप आहे? तर त्यातली रो डिलीट करण्यासाठी डिलीटला जावं लागतं. डिलीट सीट रोला क्लिक केलं की रो डिलीट होतात. दुसरा प्रश्न आहे, डॉक्युमेंट पीडीएफच्या स्वरूपात एक्सपोर्ट कसं करायचं? तर फाईलला जायचं, एक्सपोर्टला क्लिक करायचं, क्रिएट पीडीएफला जायचं आणि पब्लिश बटनावरती तुम्हाला टॅप करायचं. तिसरा प्रश्न आहे, तुम्ही विद्यार्थ्याचे गुण काढत आहात. आता ऍक्टो सम वापरून निवडलेल्या रेंज मधील अंतिम वर्षाचे गुण काढायचे. तर तुम्हाला फॉर्म्युलाला जायचंय आणि ऍक्टो सम बटनावरती क्लिक करून तुम्हाला सम पर्याय या ठिकाणी निवडायचा. सेव्ह ॲज करायची फाईलला जायचंय, सेव्ह ॲजला क्लिक करायचंय, डेस्कटॉपला यायचंय, नाव टाकायचंय आणि फाईलला सेव्ह करायचंय. बऱ्याचदा आपण अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह केले, आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. एंड करतोय आपण सिम्युलेशनच्या प्रश्नांना. सेल्फ पाथ लर्निंगला जायचं आपल्याला. सेल्फ पाथ लर्निंगला गेल्याच्या नंतर पहिला प्रश्न आहे, तुम्ही एक्सेल मधील रेंजवर सम फंक्शन कसे अप्लाय करणार? तर आपल्याला या ठिकाणी सी नावाचा पर्याय निवडायचा आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करायचा. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये कॉम्पॅक्ट फंक्शनचा प्राथमिक उद्देश काय? हा कॉपकॅट्स नावाचा जो फंक्शन आहे याचा उपयोग नेमकी काय? तर या ठिकाणी आपल्याला टेक्स्ट अनेक रेंज मध्ये स्ट्रिंग एकत्र करण्यासाठी वापरले जातात. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये मॅक्स हीपचा फॉर्म्युला मेन फंक्शन काय? तर या ठिकाणी आपल्याला डी पर्याय निवडायचा आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये मिनिपचा फॉर्म्युलाचं मेन फंक्शन काय? तर आपल्याला या ठिकाणी ए पर्याय निवडायचा आहे. संदर्भासाठी इमेज पहा. तुम्ही एक्सेल मधील सेलच्या कोपऱ्यातून कर्सर क्लिक करून ड्रॅग केल्यास काय होईल? तर ऑप्शन सी पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. तर आपण सेल्फ पाथ लर्निंग एंड केलंय. आपण जातोय आता गाईड डू इट युअर सेल्फला. स्टार्ट बटनावरती क्लिक करतो. अगदी सोपे प्रश्न आहे. दिलेल्या एमएस एक्सेल फाईल मध्ये सम फंक्शन लागू करण्यासाठी E29 सिलेक्ट करायचंय. म्हणजे E2 पासून तर 29 पर्यंत असा डेटा पूर्ण कंप्लीट सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला फॉर्म्युलेला जायचंय आणि ॲटो समला क्लिक करायचंय. बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचं आहे. नंबर 2, दिलेल्या एमएस एक्सेल फाईल मधील ॲटो सम फीचर म्हणून अवरेज फंक्शन वापरण्यासाठी F229 नावाची रेंज सिलेक्ट करायची. फॉर्म्युला टॅबवरती जायचंय. पहिले जसं E2 ते E29 सिलेक्ट केलं तसं F2 ते F29 सिलेक्ट करायचंय. फॉर्म्युला टॅबवरती तुम्हाला जायचंय. ड्रॉपडाऊन मेनू वरती तुम्हाला ॲटो समला क्लिक करून तुम्हाला अवरेज वरती क्लिक करायचंय. बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचं. एक्सेल मध्ये एकाधिक सेल मध्ये टेक्स्ट एकत्र करण्यासाठी सेल D5 सिलेक्ट करायचा आहे. हा D5 नावाचा सेल तो आपण सिलेक्ट केला. टेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं. फॉर्म्युला टॅब वरती जाऊन फॉर्म्युला टॅबवर जायचंय. टेक्स्टच्या ऑप्शनला क्लिक करायचंय आणि यामध्ये तुम्हाला जो फॉर्म्युला घ्यायचा तो कॉनकॅटचा घ्यायचा आहे. त्यावरती क्लिक करायचंय. कॉनकॅटला गेल्याच्या नंतर पहिल्या टेक्स्ट मध्ये अमर घ्यायचा आहे आणि दुसऱ्या टेक्स्ट मध्ये इथं शिंदे म्हणजे B5 C5 घ्यायचे. ओके बटनावर क्लिक करायचं. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर दोन्ही नावं आपल्याला या ठिकाणी एकत्र पाहायला मिळतात. म्हणजे आपल्याला सबमिट पर्यंत क्लिक करायचं. नंबर 4, एक्सेल मध्ये मॅक्स हीपचा फॉर्म्युला विशिष्ट कंडिशनसह मॅक्झिमम व्हॅल्यू शोधण्यासाठी वापरायचा आहे. तर पहिले तुम्हाला G4 ला क्लिक करायचं.
G4 ला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युलाला जायचंय, मोर फंक्शनला क्लिक करायचंय, स्टॅटिस्टिकला यायचंय. या ठिकाणी तुम्हाला मॅक्सिप नावाचा फॉर्म्युला स्कोर करून शोधायचा आहे. मॅक्सिप इथं फॉर्म्युला दिसतो त्यावरती क्लिक करायचं आहे. मॅक्स रेंज मध्ये पहिलं D2 C2 सिलेक्ट करायचंय. क्रायटेरिया रेंज मध्ये तुम्हाला ऑरेंज पासून तर बनाना पर्यंत सर्च करायचंय आणि क्रायटेरिया 1 मध्ये तुम्हाला मँगो शब्द टाईप करायचा आहे. ओके बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट पर्यावरती क्लिक करायचं, उत्तर बरोबर आहे. परत आपण जसा मॅक्सिप वापरलाय तसाच आपण मिनिएप्स पण या ठिकाणी वापरतोय. आपल्याला जास्तीत जास्त कंडिशन्स या सेल रेंज शोधायची आहे. आपल्याला या ठिकाणी आता पहिलं G4 ला क्लिक केलं, आता G9 ला क्लिक करायचंय. परत फॉर्म्युलाला जायचंय, मोर फंक्शनला क्लिक करायचं, स्टॅटिस्टिकला तुम्हाला जायचंय. जसं मॅक्सिप सर्च केलं तसं मिनिप्स आपल्याला या ठिकाणी सर्च करायचंय. मिनिप्सला आपल्याला टाईप करायचंय. मिनिप्सला टाईप केल्याच्या नंतर पहिले D2 पासून तर ते सेल रेंज सिलेक्ट करायची आहे. त्याचबरोबर क्रायटेरिया रेंज मध्ये तुम्हाला प्रोडक्ट सिलेक्ट करायचे आणि क्रायटेरिया 1 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर बनाना टाईप करायचंय. बनाना टाईप केल्याच्या नंतर ओके करायचं. असं केल्याच्या नंतर सबमिट करा, उत्तर त्या ठिकाणी आपलं बरोबर आहे. अशा पद्धतीनं 5 प्रश्न आपण गाईड डू इट युअरसेल्फचे सॉल्व्ह केले. सेशन कम्प्लिशनला मी आता जातोय आणि स्टार्ट बटनावरती मला आता क्लिक करायचं. पहिला प्रश्न आहे, शिक्षक म्हणतात विंडोज आणि मॅकओएस दोन्ही एकाच संगणकावर तपासता याचा उपयोग काय? तर व्हर्च्युअलायझेशन सॉफ्टवेअर्स आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. अजून एक जंक फाईल्स काढून संगणक जलद करणारे टूल तयार करू इच्छितो, त्याला काय म्हणलं जातं? तर त्याला डिस्क क्लीनअप युटिलिटी असं बोललं जातं. विद्यार्थी असे टूल तयार करतो जे डिलीट झालेल्या फाईल्स रिकव्हर करेल, परफॉर्मन्स सुधारेल. कोणती युटिलिटी आहे? तर या ठिकाणी युटिलिटी सूट्स आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे. 3 नंबरचा पर्याय निवडायचा आहे. शिक्षक म्हणता मेमरी वापर मॉनिटर करा आणि हँग झालेला ऍप्स बंद करा. कोणते टूल्स त्या ठिकाणी तुम्हाला वापरते? टास्क मॅनेजर्स. टीम असे टूल डिझाईन करते जे जंक फाईल्स काढेल, स्टोरेज मॅनेज करेल, स्पीड वाढेल. कोणते सॉफ्टवेअर करतं? तर युटिलिटी सॉफ्टवेअर करतं. शिक्षक विंडोज आणि लिनक्स एका संगणकावर चालवून दाखवतात, काय वापरले जाते? तर व्हर्च्युअलायझेशन सॉफ्टवेअर त्या ठिकाणी वापरलं जात आहे. रिना तपासते की कोणते ऍप जास्त मेमरी वापरतात, ती काय वापरते त्या ठिकाणी? तर ती टास्क मॅनेजर वापरते. शाळेला जंक काढून स्लो होणे कमी करायचे आहे, ते कोणते सॉफ्टवेअर त्या ठिकाणी काढणं गरजेचं आहे? तर युटिलिटी प्रोग्राम्स. सिमरनचा संगणक जास्त फाईल्समुळे स्लो आहे, काय मदत करेल त्याला? तर डिस्क क्लीनअप त्या ठिकाणी 100% मदत करेल. डिस्क क्लीनअप मध्ये नको असलेल्या फाईल्स आपल्याला काढता येतात. सायबर सिक्युरिटी ट्रेनिंगसाठी विद्यार्थी जुने विंडोज तपासू इच्छिता, कोणते टूल्स आहे? तर व्हर्च्युअल बॉक्स या ठिकाणी आपल्याला वापरल्या जाईल. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 20 नंबरचं सेशन समजून घेतलंय. परत पुन्हा भेटू आपण 21 नंबरच्या सेशनमध्ये. ओके, थँक्यू सो मच.